आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। कृषी कुंभ 2026 नाशिक जिल्हा महोत्सवात तिळवणच्या शेतकऱ्याचा गौरव। दिनांक 12 ते 17 मार्च दरम्यान यूथ फेस्टिवल मैदान बडी मंदिर चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या कृषी कुंभ 2026 नाशिक जिल्हा महोत्सवात तिळवण तालुका सटाणा येथील प्रगतिशील शेतकरी श्री दिनेश अशोक गुंजाड बबनदादा यांच्या दर्शन शासनमान्य नर्सरी स्टॉलला उत्कृष्ट स्टॉल म्हणून सन्मानित करण्यात आले। त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले। श्री गुंजाड यांनी पारंपरिक शेतीला बगल देत बदलत्या हवामानानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतीत उल्लेखनीय यश संपादन केले आहे। त्यांनी मल्चिंग बेड पद्धती, ड्रीप सिंचन, टोकर बांबूचा आधार तसेच तार मंडप संरचनेचा वापर करून डाळिंब, ड्रॅगन फ्रूट, आंबा यासारख्या फळबागा आधुनिक पद्धतीने विकसित केल्या आहेत। त्यांच्या या नियोजनबद्ध शेतीमुळे दर्जेदार उत्पादन मिळत असून आर्थिकदृष्ट्याही चांगला फायदा होत आहे। 2025 मध्ये डाळिंब पिकाला प्रति किलो 203 रुपये असा उच्चांक दर मिळाला होता। तसेच 2026 मध्येही डाळिंब व तैवान पिंक पेरूला चांगला बाजारभाव मिळाल्याचे त्यांनी सांगितले। त्यांच्या शेतीतील प्रयोगशीलतेमुळे इतर शेतकऱ्यांसाठी ते प्रेरणास्थान ठरत आहेत। 1985 पासून त्यांच्या कुटुंबात फळबागांची परंपरा असून लहानपणापासूनच शेतीचे बाळकडू मिळाल्याने त्यांनी शेतीत नवनवीन प्रयोग केले। त्यांच्या दर्शन रोपवाटिकेत डाळिंब, पेरू, आंबा, चिकुलिंबू यासारखी दर्जेदार रोपे तयार केली जातात। शेतीबरोबरच समाजकारणात त्यांचे योगदान उल्लेखनीय असून त्यांनी सरपंचपद भूषविले आहे। सध्या ते सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक असून शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत आहेत। कृषी कुंभातील या सन्मानामुळे तिळवण गावासह संपूर्ण बागलाण तालुक्याचा मान उंचावला असून त्यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी आनंद दाणे।